नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचे पण काही सुचत नाही का? घरात भाजणीचं पीठ आहे तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून बघा. लहान मुलांसाठी किंवा नाश्त्यासाठी काहीतरी नवीन करायचं असेल तर हा उत्तम पर्याय आहे. आणि हे धिरडे भाजणीच्या पिठाचे असल्याने अतिशय खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. सोबतच भाजणीचं पीठ आहे म्हटल्यावर हेल्दी आणि प्रोटीनने भरपूर आहेत. तर नमस्कार मंडळी, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे तुम्ही बघू शकता आपले कुरकुरीत असे भाजणीचे खमंग धिरडे बनून तयार आहेत. तर तुमचे हे धिरडे असेच कुरकुरीत आणि मस्त व्हावे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर भाजणीचे धिरडे बनवण्याकरिता आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे. या बाउलमध्ये आपण घेणार आहोत 2 वाटी भाजणीचं पीठ. थालीपीठाची खमंग अशी भाजणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी शेअर केलेला होता. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता या पिठामध्ये सर्वप्रथम जाईल एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा. उत्तम चवीकरिता एक पाव चमचा आलं आणि लसणाची देखील पेस्ट आपण यामध्ये घालूया. सोबतच एक छोट्या आकाराचा टोमॅटो देखील मी बारीक चिरून घातलेला आहे. आता यामध्ये जाणार आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर. आणि धिरड्यांची चव वाढविण्याकरिता आपण काही मसाले देखील घालू. त्यामध्ये आपण सर्वप्रथम घालणार आहोत मीठ, एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा घालायचे जिरे पूड, अर्धा चमचा घालणार आहोत हळद आणि अर्धा चमचाच आपल्याला घालायचे धनेपूड. जे मसाले आपण थालीपीठासाठी वापरतो तेच मसाले आपल्याला घालायचे आहेत. आणि थोडं थोडं पाणी घालून गुठळ्याविरहित असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं करतच घालायचं जेणेकरून बॅटरच्या गुठळ्या पडणार नाहीत. धिरड्यांसाठी आपल्याला छान असं पातळ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर जास्त घट्ट ठेवायचं नाही, नाहीतरी आपले धिरडे जास्त जाड होतात आणि कुरकुरीत होत नाहीत. तुम्ही बघू शकता पातळ असं बॅटर मी तयार करून घेतलं आहे. आता तुम्ही लागलीच याचे धिरडे करायला घेऊ शकता, पण मी म्हणेल कमीत कमी 10 मिनिटे याला विश्रांती द्यायची जेणेकरून पीठ हलकंसं फुलतं आणि आपल्याला हवं असल्यास आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला पातळ करू शकतो. आता पारंपरिक पद्धतीने मी धिरडे करायला घेणार आहे. त्याकरिता एक कांदा मी अर्धा कापून त्याला चाकू लावून घेतलं आहे आणि त्याला तेलामध्ये बुडवायचं. आणि या पद्धतीने आपल्याकडे जो दोशाचा तवा असतो त्याला कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं. बॅटर तव्यावरती टाकताना तवा चांगलाच गरम असायला हवा. आता पळीच्या साहाय्याने आपण बॅटर तव्यावरती घालून घेऊ. आता बॅटर छान पसरावं याकरिता तवा हलकासा हलवायचा जेणेकरून बॅटर तव्यावरती व्यवस्थित असं पसरेल. जर आपलं बॅटर जास्तच घट्ट झालं तर आपले धिरडे देखील जास्त जाड होतात. आणि जर बॅटर खूपच पातळ झालं तर आपले धिरडे वाफायला वेळ लागतो. याकरिता बॅटर बनविताना काळजी घ्यायची. आता धिरड्यावरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटे हे धिरडे मध्यम आचेवरती व्यवस्थित असे भाजून घेऊ. 2 ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढले. तुम्ही बघू शकता धिरडे हलकेसे वाफलेले आहेत. आता या स्टेजवरती आपण धिरड्याच्या वरतून तेल लावून घेऊया. मी कांद्याच्या मदतीने धिरड्यावरती हलकं तेल लावून घेतलेलं आहे. सोबतच आपण चमचाने धिरड्याच्या सर्व बाजूने तेल सोडून घेऊया जेणेकरून आपले हे धिरडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. आणि तेल घालून भाजल्याने आपले हे धिरडे छान खमंग देखील होतात. आता आणखी थोडा वेळ हे धिरडे आपण भाजून घेऊया. धिरडे जसे जसे भाजून होतील तसे तसे त्याचे जे कॉर्नर असतात ते हलकेसे वर यायला लागतात आणि आपल्या धिरड्यावर हलकासा ब्राऊन कलर यायला देखील सुरुवात होते. तुम्ही बघू शकता इथे धिरड्याच्या कडा मोकळ्या झालेल्या आहेत. आता आपण हे धिरडे हळुवारपणे काढून घेऊया आणि हे धिरडे आपण पलटवून घेऊ. आता दुसऱ्या साईडने देखील हे धिरडे आपल्याला मध्यम आचेवरतीच 3 ते 4 मिनिटे भाजायचे आहेत जेणेकरून ते छान खरपूस व्हावे. एक धिरडे भाजायला 5 ते 6 मिनिटे सहज लागतात तरच ते छान क्रिस्पी होतात. दुसऱ्या साईडने देखील इथे हे माझे धिरडे छान भाजून झालेले आहेत आणि इथे आपले छान क्रिस्पी असे धिरडे बनून तयार आहेत. आता याच पद्धतीने आपण सर्व धिरडे बनवून घेऊया. मी तुम्हाला आणखीन एक धिरडे करून दाखवणार आहे. त्याकरिता तव्याला आपण कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घेऊया.
तवा चांगलाच गरम असायला हवा, म्हणजे धिरड्याला जाळी छान पडते. आणि हे धिरड्याचं बॅटर आपण तव्यावरती घालून घेऊ. एक्स्ट्राचं बॅटर व्यवस्थित पसरलं जावं आणि धिरडे छान पातळ व्हावे याकरिता तवा हलवत आपल्याला धिरड्याचं बॅटर पसरवून घ्यायचं आहे. धिरड्याचं बॅटर व्यवस्थित असं परतलं गेलं की आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे धिरडे वाफून घेऊ. 2 ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. आता धिरड्याच्या सर्व साईडला आपण तेल सोडून घेऊ, म्हणजे धिरडे छान खरपूस असे भाजले जातात. पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले हे धिरडे छान खरपूस असे भाजून होतात. तुम्ही पाहू शकता धिरड्याच्या कडा देखील वेगळ्या व्हायला लागलेल्या आहेत. आता आपण उलटण्याच्या साहाय्याने हे धिरडे पलटवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपल्या या धिरड्यांना किती छान असा क्रिस्पीपणा आलेला आहे. दुसऱ्या साईडने देखील हे धिरडे आपण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. काही वेळातच आपले हे धिरडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होऊन तयार होतात. तर याच पद्धतीने आपण सर्व धिरडे बनवून घेऊ. हे धिरडे असेच गरमागरम खायला सर्व करायचे. मी याला सॉसबरोबर सर्व केलं आहे, पण हे धिरडे तुम्ही असेच देखील खाऊ शकता. चवीला अगदी भन्नाट लागतात. तर या पद्धतीने भाजणीचे धिरडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंतसाठी धन्यवाद.